पाहून माझ्या बरंच काही कळतंय की तुझ्या संगोरी मला कळलंय का तुझ्या संगतीनं जीनं कळतंय की काय पोरी मला चालतंय. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीटमार्क, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता, ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं. तर चला आता मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे, जे काही आपलं अलर्ट मोशन आहे त्याला तुम्ही ओपन करायचे आणि तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला 2 लिंक भेटून जातील, बीटमार्क आणि इफेक्टचे. ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क, इफेक्टची लिंक तुम्हाला भेटतील, तर त्यांचेही प्रोजेक्ट बनून जातील, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचे, पहिले आपलं जो काही बीटमार्क प्रोजेक्ट ह्याला ओपन करायचा आणि जर तुमचा अलर्ट मोशन अपडेट असेल तेव्हाच हे प्रोजेक्ट इम्पोर्ट होतील. म्हणून जर तुमच्याकडे अलर्ट मोशन आहे पण अपडेट नाही, तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलवरती जाऊन अपडेटेड जे व्हर्जन आहे ते तुम्ही इन्स्टॉल करायचे, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, सर्वात पहिले अशा प्रकारे आपलं अलर्ट मोशन ॲपला ओपन करायचे, ठीक आहे. तर जे काही आपले मी आधीपासून काही ग्रुप वगैरे लावून दिलेले, खाली तुम्हाला एक मी फोटो पण लावून दिलेले. आता अलर्ट मोशनमध्ये एक बग चालू आहे मित्रांनो. तो बग म्हणजे कसा माहिती आहे का, जेव्हा पण आपण फोटो ॲड करतो तर ते फोटो लेट येतात, लेट शो होता. बराच वेळेस 5-5, 10-10 मिनिटं वेट केल्यावर पण शो होत नाही. अशा प्रकारे एक प्रॉब्लेम येतोय. तर त्याचे सोल्युशन मी तुम्हाला एक सांगणार आहे. एक सोल्युशन आहे, तुम्ही ते करायचे. तर तुम्ही काय करायचं, सगळे तुमचे जेवढेही फोटो असतील सगळे फोटो तुम्ही क्रॉप करून घ्या, ठीक आहे. 9.16 ह्या रेशोमध्ये क्रॉप करून घ्या. प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये ऑप्शन असतं क्रॉपिंगचं. जसे की आता मी गॅलरी ओपन केलेली आहे, बघू शकता. अशा प्रकारे समजा हे फोटो आहे, तर अशा प्रकारे फोटो असेल, एडिटमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला फार्मिंग किंवा क्रॉप जे पण नाव असेल तुमच्या, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात, ठीक आहे. तर क्रॉप सेक्शनमध्ये यायचे आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे 9.16 रेशो भेटून जाईल. आणि फक्त तुम्ही तुमचे जेवढे फोटो आजच्या व्हिडिओसाठी घेणार असाल ते सगळे फोटो अशा प्रकारे क्रॉप करून घ्या, ठीक आहे. सगळे फोटो क्रॉप करा, ठीक आहे. आणि क्रॉप केल्यानंतर काय करायचं, आपल्या अलर्ट मोशन ॲप ओपन करायचे, बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचे, ठीक आहे. आणि त्यानंतर आता एक अजून एक सेटिंग करायची. एकदा तुम्ही काय करायचे, इथं जे काही आता आपला ग्रुप आहे पहिला, तर ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे. इथे इमोजीची PNG, तर मी तुम्हाला एक इमोजीचा एक फॉन्ट देऊन देईल, तर तुम्ही तो फॉन्ट इनपुट करायचे. इनपुट करण्यासाठी तुम्ही काय करायचे, एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे, वरती फॉन्ट्स या नावावरती क्लिक करायचे, व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करून बाजूच्या 3 लाईनींवरती क्लिक करायचे आणि इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचे. आणि जो काही आपला झिप फाईलचा फोल्डर आहे तर तो तुम्ही सिलेक्ट करायचे. त्यानंतर फॉन्ट इम्पोर्ट होऊन जाईल, ठीक आहे. अशा प्रकारे तो फॉन्ट येऊ लागेल आणि तुम्ही फक्त ते क्लिक करून त्या इमोजींना फॉन्ट लावून घ्यायचे, ठीक आहे. एवढंच तुम्ही करायचे, बाकी काही नाही. आता मित्रांनो, आता काय करायचं, सगळ्यात पहिले इथं सुरुवातीला यायचे, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. इथून तुम्ही तुमच्या आधी कोणता एक फोटो घ्यायचा. जसे की समजा मी कोणता एक फोटो घेतो, समजा मी हा इथून फोटो घेतलेला आहे, तर फोटोवरती आता मी क्लिक केलं पण लेट शो होईल. आता बराच वेळ 5-10 मिनिटं लागून जातात शो व्हायला. पण तुम्ही एकदा तुमचा कोणताही फोटो ॲड करून घ्यायचे, ठीक आहे. जसे की आता इथं फोटो ॲड होईपर्यंत आपण थांबायचे. तर मी थोडंसं व्हिडिओला थांबवून घेतो, नंतर मी तुम्हाला सांगतो. जर फोटो आला नाही तर इथं मी तुम्हाला काय केलेलं आहे, ते एक फोटो दिलेला आहे, बघू शकता, हाईड करून. तर याला फक्त तुम्ही काय करायचं, अनहाईड करायचे. याची ऑपेसिटी फुल वाढून घ्यायची आणि या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून काय करायचे, इथं तुम्हाला कॉपी लेअर नाव दिसेल, तर फोटोला फक्त कॉपी लेअर करून घ्यायचे. परत त्याची ऑपेसिटी, जे काही फोटोची ऑपेसिटी आहे, तर याला 20-21 पर्यंत कमी करून घ्या किंवा अजून जास्त कमी करायचं असेल तर जास्त तुम्ही कमी करू शकता, ठीक आहे. तुमच्या हिशोबाने ठेवायची. मी 18 पर्यंत कमी केलेलं, ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचे, आता फक्त तुम्ही एक काम करायचे, आधी जो काही बॅकग्राऊंडचा फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करून कलर आयपीएलच्या ऑप्शनमध्ये फोटोचं नावावरती क्लिक करायचे. आणि जो पण तुम्हाला तुमचा फोटो चेंज करायचा असेल, वेगळा फोटो लावायचा असेल, तर तो फोटो घेऊन घ्यायचा. जसे की समजा मी इथून हा फोटो घेतलेला आहे समजा, तर अशा प्रकारे फोटो तुम्ही फक्त चेंज करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर आता फक्त ग्रुपला ओपन करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचं, स्टार्टिंगला यायचं, चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचा. आता आपण जो काही फोटो आहे तो कॉपी केलेला आहे तर तो इथं पेस्ट होऊन जाईल.
एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचे, परत शेवटपर्यंत फोटो लावायचे आणि फोटोला इथं रेक्टेंगलच्या खाली घ्यायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन 3 नंबरचं आयकॉनवरती क्लिक करून फोटोला छोटं करून घ्यायचे आणि नंतर कलर ॲल्बममध्ये जाऊन या नावावरती क्लिक करायचे आणि फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. जो पण तुम्हाला फोटो लावायचा असेल तर सिंपली फोटो इथून अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे. असं करायचं तुम्हाला मित्रांनो. एकदा कॉपी करायचे फोटोला इथून फक्त, ठीक आहे. तर एकदा कॉपी लेयर केल्यानंतर फोटोची लेयरला कॉपी केल्यानंतर फक्त तुम्ही काय करायचे, पेस्ट करायचे. फक्त इथं ग्रुप ओपन करून पेस्ट करायचं स्टार्टिंगला. फोटोला खाली ओढून घ्यायचे रेक्टेंगलच्या खाली, नंतर कलर एलपीलच्या ऑप्शनमध्ये येऊन फक्त इथून तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचं, ठीक आहे. एवढंच तुम्हाला करायचं, फक्त कॉपी पेस्ट करायचे आणि रिप्लेस करायचे फोटो, ठीक आहे. फक्त असे करायचे. तर मी आधी हे जे काही 4 फोटो आहेत, तर हे जे काही 4 ग्रुप आहे, तर हे 4 ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतो. मग तुम्हाला मी बाकीची जी काही प्रोसेस आहे तर ते सांगतो, ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता हे 4 ग्रुपमध्ये मी इथून फोटो लावून घेतलेले, फक्त पेस्ट केल्यानंतर रिप्लेस करून घेतलेले कलर अँड फिलमध्ये. तर तुम्ही असं करायचे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं, स्टार्टिंगला गॅलरीमध्ये जायचं आणि तुम्ही तुमचे जे काही फोटो आहे 9.16 या साईजमध्ये कट करून घ्यायचे. जर तुमच्या गॅलरीमध्ये ऑप्शन नसेल तर प्ले स्टोरवरून स्नॅपसीड किंवा वेगवेगळे एडिटिंग ॲप आहेत फोटोचे, ते तुम्ही घेऊ शकता. स्नॅपसीडमध्ये पण तिथं क्रॉपिंगचं ऑप्शन असतं. फक्त तुम्ही तुमचे जे काही फोटो असतात ते तुम्ही फक्त क्रॉप करून ठेवायचे, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला फक्त रिप्लेस करायची गरज राहील. आता अशा प्रकारे आता इथं खाली बॅकग्राऊंडला पण फोटो मी आधीपासून लावून दिलेला आहे. तर एवढं काम झालेलं आहे आपले स्टार्टिंगचे. आता पुढे यायचे. आता पुढे इथं जो काही आपला बिटमार्क आहे 4.7 सेकंदावरती, याच्यावरती यायचे. परत फोटोच्या लेयरला पेस्ट करायचे. आता फोटोची लेयर छोटी दिसते, तर फोटोवरती क्लिक करून वरती 3 डॉटवरती क्लिक करून इथून तुम्ही फिल कंपोजिशन एरिया ह्या नावावरती क्लिक करायचे. फोटो झूम होऊन जाईल. नंतर फोटोला शेवटपर्यंत ओढून घ्यायचे अशा प्रकारे, ठीक आहे. परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे या फोटोचा आणि नंतर काय करायचं, फक्त तुम्ही आता काय करायचं, पुढचा जो काही ॲरो याच्यावरती क्लिक करायचं, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत ॲरोवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. हे छोटे छोटे बिटमार्क आहे मित्रांनो. इथं तुम्ही डबल फोटो कट करू नका. जे काही ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे 2 छोटे छोटे बिटमार्क दिसतील त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमच्या फोटोला एकच कट द्यायचं, ठीक आहे. आता पुढच्या बिटमार्कवरती यायचे, इथं मध्यभागी कट द्यायचे. परत पुढच्या बिटमार्कवरती येऊन कट द्यायचे. एक्स्ट्रा जो काही मी लावलेलं बिटमार्क आहे सोडून द्या. परत अशा प्रकारे कट द्यायचं, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही कट द्यायचं तुमच्या फोटोला. तर बघू शकता आता मी फोटोला इथून कट देऊन मध्यभागी कट करून घेतलेले. आता फक्त तुम्ही काय करायचं, फक्त तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे, एवढंच तुम्ही करायचे. जसं की फोटोवरती क्लिक करून कलर एलपीलच्या ऑप्शनमध्ये यायचे, नावावरती क्लिक करून जे पण तुम्हाला फोटो लावायचे असतील फोटो सिलेक्ट करायचे, वरती प्लस बटनवरती क्लिक करून रिप्लेस करायचे. अशा प्रकारे पटापट तुम्ही फक्त फोटो रिप्लेस करून घ्या, ठीक आहे. जसे की इथून आता मी पटापट करून देतोय, तर तुम्ही पटापट करून घ्या. मग मी आता सगळे फोटो रिप्लेस केल्यानंतर मी तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून आता मी फोटो रिप्लेस करून घेतलेले, ठीक आहे. तर 1-2 फोटो डबल लावला तरी चालेल, ठीक आहे. डबल तुम्ही रिप्लेस करू शकता, ठीक आहे. आता इथं बघू शकता, इथून आता मी सगळे फोटो बराबर इथं लावून घेतलेले. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं करायचं, तेव्हाच तुमचा टाईम वाचेल, ठीक आहे. जर तुम्ही एक फोटो घ्यायला गेले तर एकदम लेट फोटो येईल आणि तुम्ही असं कंटाळून तुम्ही व्हिडिओज बनवणार नाही. आणि म्हणून कंटाळा यायला नको म्हणून मी तुम्हाला एक ऑप्शन सांगितले सोल्युशन म्हणून. तुम्ही ट्राय करू शकता, ठीक आहे. आता काय करायचं, स्टार्टिंगला यायचे. आता एवढं काम झालेलं एकदम सुरुवातीला यायचे, प्लस बटनवरती क्लिक करून तर अशा प्रकारे मीडियामध्ये यायचे. इथून आपल्या जीपलच्या फोल्डर बाजूला फोल्डर नावावरती क्लिक करून जीपलच्या फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ भेटून जाईल, ठीक आहे. तर एकदम मी इथून परत सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे डबल मी सिलेक्ट केलेले. नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे 30 सेकंदाचा एक ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल. हा घ्यायचे. तर याला पण लोडिंग व्हायला टाइम लागेल, तर थोडं 5-10 मिनिटं लोड होईपर्यंत थांबायचे. तर बघू शकता मित्रांनो, इथून आता मी व्हिडिओ सोबत मी PNG पण घेतलेली होती, तर आलेले 5 मिनिटामध्ये. तर कधी कधी वेळ लागू शकतो, पण थोडं वेट करायचं आहे. आता काय करायचं, सर्वात पहिले जो काही आपला व्हिडिओ आहे तर इथून शेवटी यायचे. जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून शेवटी येऊन डिलीट करून टाकायचं आहे, ठीक आहे. नंतर या व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायची, लाईटिंगमध्ये यायची, स्क्रीनमध्ये करून द्यायची व्हिडिओला. आणि नंतर जे काही PNG तर PNGवरती क्लिक करून आधी काय करायचं, PNGची लेअर कॉपी करून घ्यायची, PNGला डिलीट करायचे. आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय तिथे यायचे. 4.7 सेकंदाचा बिटमार्कवरती यायचे. परत तिथून काय करायचं, चौकोन बॉक्सवरती क्लिक करून PNG जे आपण कॉपी केलेले होते तर ते पेस्ट करायचे. PNGला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे, वरती घ्यायचे. 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून PNGला थोडंसं झूम आउट करून बराबर जिथं तुम्हाला लावायचं असेल तिथं तुम्हाला लावून घ्यायचे, ठीक आहे.
तिथं तुम्ही लावून घ्यायची. ठीक आहे. तर तुमच्या हिशोबाने लावून घ्या आणि त्यानंतर बघू शकता आता आपलं एवढं काम झालेलं आहे. आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचे. आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं. पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी पेस्ट करायचे. परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. परत अशा प्रकारे पुढे यायचे 4.7 सेकंदाच्या बिटमार्कवरती. आता जे काही 2 फोटो आहेत पुढचे, तर हे 2 फोटोवरती क्लिक करायचे. म्हणजे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 2 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्या. परत बॅक यायचे. आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. जो काही पुढचा फोटो आहे 2 नंबरचा, तर याच्यावरची इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे. ठीक आहे. नंतर परत बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. आता परत तुम्ही हे 2 फोटो सोडून आता जिथं तुम्हाला अशा प्रकारे छोटे-छोटे 2-2 बिटमार्क लावलेले दिसतील, तर हे 2-2 बिटमार्कचे पुढचे जे काही एक फोटो असतील, तर फोटोवरती क्लिक करून फक्त इथं यांना इफेक्ट पेस्ट करायचे. ठीक आहे. फक्त जे काही 2-2 बिटमार्क असतील, तर त्यांच्या पुढच्याच फोटोंना इफेक्ट तुम्ही पेस्ट करायचे. ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, जे काही आता 2-2 बिटमार्क होते, तर यांच्या पुढच्या फोटोंना एक फोटोंना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले. ठीक आहे. नंतर परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. जो काही शेवटचा फोटो आहे, तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे. परत आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि नंतर पुढे यायचे. परत आता जे काही 2 बिटमार्क आहे, तर हे 2 बिटमार्कचे फोटो सोडून द्यायचे, कारण की इथं आता आपले इफेक्ट पेस्ट झालेले. आता इथून पुढे जेवढे फोटो राहिलेले आहेत न इफेक्ट लावलेले, ज्यांना अजून इफेक्ट लावलेले नाही, असं जे काही फोटो राहिलेले आहेत, तर ते फोटोंना पटापट करून अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे. जसं की तुम्ही बघू शकता इफेक्ट मी इथून पेस्ट करून देतो. अशा प्रकारे तुम्ही पण इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकता जेवढे राहिलेले फोटो होते, तर यांना पण मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले. त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ रेडी झालेले. आता सिंपल वरती शेअरवरती क्लिक करायचे. इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा ॲरो दिसेल. ॲरोवरती क्लिक करून खालचे रेस फुल वाढून घ्यायचे. इथून तुम्हाला क्वालिटी सिलेक्ट करायची, तुमच्या हिशोबाने करून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.